भाजप युवा मोर्चाच्या वतीने असलम शेख यांच्या मालवणीमधल्या कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आलं। असलम शेख यांनी मंगल प्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। असलम शेख यांच्या विरोधात त्यामुळे भाजप युवा आक्रमक झालं। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे आमने सामने आले होते। काही काळ तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना थोपवून धरण्याचा प्रयत्न केला। इथे भाजप युवाच्या कार्यकर्त्यांनी असलम शेख यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांचा हार घातला आणि त्यानंतर हा पुतळा पेटवून दिला। त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा केली। भाजपचे कार्यकर्ते तिथे आल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा असलम शेख यांच्या कार्यालयासमोर उभे होते आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। काही वेळानंतर कार्यकर्ते असलम शेख यांच्या भाजपचे कार्यकर्ते असलम शेख यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी तोडफोड करायचाही प्रयत्न केलेला होता। इथले बॅनर्स फाडण्यात आलेले आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर बघताय। इथे कार्यकर्ते आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि इथे बॅनर्स फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। नंदकिशोर गावडे आपल्याला अपडेट देत आहेत। नंदकिशोर, अगदी काही वेळापूर्वीच कार्यकर्त्यांची धरपकड झाली होती, मात्र तरीही आंदोलन थांबलेलं दिसत नाहीये। त्या ठिकाणाहून ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। त्या ठिकाणाहून संपूर्ण ते हे तांत्रिक अडचणीमुळे त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र काही वेळापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर आंदोलन शमलं असं वाटत होतं, मात्र तसं काही झालं नाही। काही कार्यकर्ते इथे परत आले आणि त्यांनी असलम शेख यांच्या कार्यालयावरचे पोस्टर्स आणि बॅनर्स फाडले आणि जोरदार घोषणाबाजी केली। त्याला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न बस हा देशाचा गद्दार आहे। हा बांगलादेश रोही देशांना म्हणून इथे मतपेटी वाढवलेली आहे। अजून काही करत नाही। सरकारी जमीन कब्जा करण्याचा प्रयत्न करून राहिलो आणि यांचं मताचं जे पेटी आहे ती वाढवण्याचं काम चालू आहे। चलो 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 तर असलम शेख यांच्या कार्यालयासमोर काही कार्यकर्ते पुन्हा एकवटले आणि त्यांनी असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यांच्या कार्यालयावरचे पोस्टर्सही फाडलेले आहेत। जय श्रीरामचे नारे इथे देण्यात आले। जोरदार घोषणाबाजी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। अगदी काही वेळापूर्वीच भाजप युवा मोर्चाच्या वतीने इथं आंदोलन करण्यात आलं होतं। असलम शेख यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर हा पुतळा पेटवून देण्यात आलेला होता। प्रतिकात्मक निषेध करण्यात आला होता अशा प्रकारे असलम शेख यांच्या वक्तव्याचा आणि त्यानंतर पोलिसांनी इथे कार्यकर्त्यांची धरपकड केली होती। काँग्रेसचेही अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धरपकड केलेली होती। हे दृश्य अगदी काही वेळापूर्वीचीच आहे। मालवणीमधलं असलम शेख यांचं पक्ष कार्यालय, ज्या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आले। पोलिसांनी त्यांची धरपकड केल्यानंतर आंदोलन शमेल असं वाटलं होतं, मात्र त्यानंतर काही कार्यकर्ते पुन्हा परतले या ठिकाणी आणि त्यांनी पोस्टर्स फाडलेले होते। असलम शेख यांनी मंगल प्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केला आणि त्यानंतर
ही आक्रमक प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळालेली होती आणि या भागामध्ये काही कार्यकर्त्यांनी असलम शेख यांचे पोस्टर्स सुद्धा फाडलेले आहेत. मालवणी भागामधलीच ही दृश्य आपण बघतोय.